आघाडीवर आप 20 जागांवर आणि काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे। भाजप या ठिकाणी अर्धशतक गाठण्याच्या तयारीमध्ये आहे। 49 जागांवर भाजप आघाडीवर, तर केजरीवाल आणि आतिशी अद्यापही पिछाडीवर आहे। पिछाडी कमी आकडा झाला असला तरी सुद्धा सुरुवातीपासूनच केजरीवाल आणि आतिशी पिछाडीवर आहेत। मनीष सिसोदिया हे मात्र आता आघाडीवर आहेत। निवडणूक आयोगानुसार भाजपला 52%, आपला 41% वोट शेअर या ठिकाणी मिळालेला आहे, तर काँग्रेसला 6% मतं मिळाली आहेत। निवडणूक आयोगानुसार आपण काय त्या वेबसाईटवर काय नेमकी माहिती येते ते सुद्धा आपण या ठिकाणी टीव्ही स्क्रीनवर पाहताय। भाजप 49 जागांवर आघाडीवर आहे, आप 20 जागांवर आघाडीवर आहे, काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे। आपला सर्वात मोठा फटका 62 जागा मागच्या निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाने जिंकलेल्या होत्या, मात्र आता सध्या जर आपण पाहिलं तर आम आदमी पक्ष फक्त आणि फक्त 20 जागांवर आघाडीवर। कलांमध्ये भाजप अर्धशतकापासून फक्त 1 जागा दूर आहे। 49 जागांवर भाजप या ठिकाणी आघाडीवर आहे, तर आप 20 जागांवर गेली आहे। आपसाठी हा सगळ्यात मोठा धक्का असेल, तर काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे। दिल्ली नेमकी कुणाची हे चित्र जे आहे हे काही तासातच स्पष्ट होणार आहे। अवघ्या काही तासामध्ये हे चित्र स्पष्ट होईल की आकडा नेमका कुणाला किती मिळतो, भाजप किती जागा जिंकते, आम आदमी पक्षाचं नेमकं काय होतं हे चित्र जे आहे ते काही वेळात स्पष्ट होणार आहे। मात्र सध्याची आघाडी पिछाडी आपण या ठिकाणी पाहताय त्यानुसार आम आदमी पक्ष 20 जागांवर आघाडीवर आहे, भाजप 49 आणि काँग्रेस फक्त आणि फक्त एका जागेवर आघाडीवर। भाजप 49 जागांवर आघाडीवर, आप 20 जागांवर आघाडीवर आणि काँग्रेसला फक्त एका जागेवर बादलिया मतदारसंघातून आघाडी मिळालेली आहे। भाजप अर्धशतकापासून केवळ 1 जागा दूर आहे, तर आपवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप यानंतर दिल्लीकरांनी आपला नाकारलं असं या कलांमधून पाहायला मिळतं। भाजपने यंदा दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी वापरलेली रणनीती ही सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। निवडणूक आयोगानुसार भाजपला 52% वोट शेअर या ठिकाणी मिळालंय, आपला 41% आणि काँग्रेसला 6% मतं मिळालेली आहेत। भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरलाय। आतापर्यंत 30% वोट शेअर भाजपचा होता, तो 52 पर्यंत पोहोचलेला आहे। भाजप 52% वोट शेअर घेऊन या ठिकाणी 49 जागांवर, तर आपसाठी मात्र हा एक मोठा धक्का की आप 20 जागांवर या ठिकाणी थांबली आहे। भाजप जर पाहायला गेलं तर 70 पैकी एकूण 12 जागा ज्या मुस्लिम बहुल मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी सुद्धा भाजपने आपली ताकद जी आहे ती पूर्णपणे पणाला लावलेली होती। त्या ठिकाणी आणि आता भाजपचा अर्धशतक या ठिकाणी झालंय। भाजपनं 50चा आकडा या ठिकाणी गाठलेला आहे, तर आप मात्र 19 जागांवर या ठिकाणी गेली आहे। काँग्रेस एका जागेवर या ठिकाणी आघाडीवर आहे। हे कल आहेत, या कलांमध्ये भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरलाय। आम आदमी पक्षासाठी सर्वात मोठा फटका हा म्हणावा लागेल। दिल्लीमधल्या या 70 जागा आतापर्यंत 62 आणि 67 जागा ज्या आहेत त्या आम आदमी पक्षाला मिळालेल्या होत्या, मात्र ही निवडणूक ही पूर्णपणे वेगळी ठरताना आपण पाहतोय। भाजप 50 जागांवर आघाडीवर आहे, आम आदमी पक्ष 19 आणि काँग्रेस एका जागेवर आघाडीवर। तर निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार भाजप 24 आणि आप 6 जागांवर पुढे आहे। निवडणूक आयोगाची ही आकडेवारी त्यामध्ये सुद्धा भाजप या ठिकाणी आघाडीवर आहे। 24 जागांवर भाजपला आघाडी। यंदाची ही जी आकडेवारी पाहिली आणि यंदाचा प्रचार आणि प्रसार प्रत्येक पक्षाचा जर आपण पाहिला तर भाजपने आपली संपूर्ण ताकद जी आहे ती पणाला लावलेली होती। भाजप आणि आम आदमी पक्षासाठी अस्तित्वाची लढाई दिल्ली विधानसभेची निवडणूक जी आहे ती म्हणावी लागेल, प्रतिष्ठेची अस्तित्वाची निवडणूक म्हणून भाजप आणि आम आदमी पक्ष जे आहे त्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेली होती आणि भाजपने आपलं संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ जे आहे ते दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी उतरवलेलं होतं आणि आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा त्या ठिकाणी स्टार प्रचारक म्हणून दिल्लीमध्ये गेलेले होते। भाजपच्या कल्याणकारी योजना, भाजपचे विविध मुद्दे या सर्व गोष्टींवर जास्त करून भर देण्यात आलेला होता आणि विशेष म्हणजे मतदाराला अवघे 4 दिवस असताना केंद्रीय अर्थसंकल्पात 12 लाखांचं उत्पन्न करमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला। त्याच्यामुळे कुंभडावरचे मतदार सुद्धा ओढण्याचा भाजपचा प्रयत्न होता आणि तो सुद्धा कुठेतरी यशस्वी होत असल्याचं पाहायला मिळतं। भाजप 50 जागांवर, तर आप 19 जागांवर आघाडीवर, काँग्रेस एका जागेवर आघाडीवर। भाजपचं कमळ दिल्लीमध्ये फुलताना पाहायला मिळतं। दिल्लीमध्ये स्पष्ट बहुमत भाजपला दिल्याचं दिल्लीकरांनी पाहायला मिळत आहे। केजरीवाल यांच्या आपवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप, मद्य धोरण घोटाळ्यामध्ये तुरुंगवारी केजरीवाल मनीष सिसोदिया यांची, हे देखील दिल्लीकरांसाठी कुठेतरी क्लेशदायक होतं आणि त्याचं रिफ्लेक्शन या ठिकाणी पाहायला मिळतं। 27 वर्षांनंतर 1993 नंतर देशाच्या राजधानीमध्ये भाजपचं कमळ फुलणार। मोदींच्या